नागपूर खंडपीठाने नगर परिषद निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतलाय। त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाचा कारभारावर शंका उपस्थित केल्या। काय म्हणालेत विरोधक पाहूया। मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल। मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपलाय आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे। निवडणूक आयोगाचा जो निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं। तर यावा ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे, आम्हाला आहे। हे काही करू शकतात। कालच त्याला जो गोंधळ घातला गेला, ईव्हीएम बदल करण्यात आले, म्हणजे एक ईव्हीएम दाखवले नंतर दुसरे ईव्हीएम ठेवण्यात आले। हे लोकांनी ओळखलं। तिथं लोक साधी माणसं आहेत, प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं तिथं त्यांनी ते भांडण केलं। हे जे दिसतंय ना, याच्यामुळे पुन्हा 20 दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्हाला काळजी वाटते। नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गोडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय। काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत। सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात ठासून उतरवायचं होतं। अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही? मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल। मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपलाय आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे। निवडणूक आयोगाचा जो निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं। तर यावा ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे, आम्हाला आहे। हे काही करू शकतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।